नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर भरपूर माझं काम पडलेलं आहे ना. आज खूप दिवसातून म्हणजे 2 वर्षानंतर माझे मम्मी आणि पप्पा येत आहेत. तर मला चांगलं जेवण बनव. काय चांगलं जेवण बनव? काय बनवू? भजी. डाळ तडका भजी? अरे बापरे, विरू बोलतोय की डाळ तडका भजी वगैरे असं काहीतरी बनव. एवढ्या दिवसातून येतात तर बघूया आता काय काय बनवायचं. मी तर आणलेले भाजीला बटाटे वाटाणे, आणखीन कांदा भजी बनवूया बहुतेक, डाळ भात आणि चपाती असं जेवण बनवूया. आणि माझ्या आहोंचा पण उपवास आहे आणि माझ्या पप्पांचा पण उपवास आहे, तर मला चांगलं जेवण बनवावं लागेल. तर विरू म्हणते चांगलं काहीतरी जेवण बनव. तर बघूया आपण मंडळी काय बनवायचं ते. पटपट बघा जेवण, आजी बाबा लवकर येणार आहे. हा बनवते बाबा. मला पण आवडतं. एवढ्या दिवसाचं बघ किती हे झालेले, भांडी बिंडी लावायचे. आजी बाबाला जेवण देणारच आहे मी. काय काढते पिशवीतून? हे पिशवीतून आता आपल्याला तिकडून यायचं म्हणलं का सगळी तयारी करावी लागते ना, त्या घरून. बापरे, कॅडबरी पण भेटली. आपल्या दादाने घेतलेली तीच आली. सगळं बेसन आहे, तेल, पीठ, सगळी पिठं आणले तिकडून. कांदे, टमाटे, मॅगी, तुझं फेवरेट. आणखीन ह्याच्यात भाजीपाला आहे सगळं, मेथी वगैरे सगळं काय काय आणलेलं करायला आहे. वाटाणा बटाट्याची भाजी, ग्रेव्हीवाली, जरा घट्ट अशी. तर इकडं कांदा, टमाटर, 2-4 हिरव्या मिरची आणि लसूण, अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. त्याच्यामुळे मी आता लसूण नाही टाकलेला. लसूण पण आपण टाकू शकतो. आणि थोडंसं खोबरं असं मी टाकलेलं भाजून घेते मी तेलामध्ये थोडंसं फ्राय करून, मग ह्याचं वाटण लावणार आहे. नवीनच कुकर ऑनलाईन मागवला होता, त्याचं आता उद्घाटन करायचं. उद्घाटन म्हणजे त्यात भाजी बनवते आता मी. आणखीन आणल्यापासून ओपन पण नाही केला त्याला. तर असं आहे मस्त माझा कुकर, ऑनलाईन मागवला होता. खूप छान आहे, असं 3 लिटरचाच आहे. भाजी बनवायची आता मला ह्याच्यामध्ये, तर म्हणून मी काढला, त्याला स्वच्छ धुवून घेते. हा आहे माझा मसाले डब्बा. मसाले डब्यामध्ये सगळे मसाले आहेत. आणि वाटाणा बटाटा, काळा मसाला आणि थोडी मी मसुराची डाळ पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. इकडं तेल ठेवले तापायला. काय करते? भाजी बनवते. आता मी जो मसाला, कांदा टमाटर जे आहे ते वाटण लावलेलं ते तेलामध्ये परतून घेते. नवीन कुकरचं मी उद्घाटन वाटाणा बटाट्याची भाजी करते. तर जास्त पातळ नाही बनवायची, मला घट्ट अशी भाजी बनवायची आहे. आणि डायरेक्ट कुकरला शिट्टी लावणार आहे, कारण वाटाणे जे आहे ते भिजवलेले वाटाणे शेंगा नव्हते, त्याच्यामुळं मी कुकरला लावते. जर शेंगा असतं तर कढईत पण माझी भाजी बनलीच असती, पण हे वाटाणे शिजणार नाहीत कढईत, त्याच्यामुळं मी आता कुकरला भाजी लावते. आणि मेन म्हणजे माझ्या पप्पाला ना कुकरमध्ये भाज्या वगैरे अशा आवडतात, ग्रेव्हीवालं वगैरे, म्हणून मी तसं त्यांच्या पद्धतीला जसं आवडेल तसं मी आज जेवण बनवणार आहे. मस्तपैकी आपला डाळ तडका सुद्धा तयार झालाय बघा, खूप छान. आणि इकडे आपली भाजी पण तयार झालेली आहे. आता भात लावते, चपात्या करते. व्हिडिओ काढतोय, आले माझे मम्मी पप्पा भाऊ. काय करते? आजी सोबत गप्पा मारते काय? आजी सोबत गप्पा मारते, कारण आता आली माझी मम्मी, त्याच्यामुळे मी आता गप्पा मारते. आणि चपात्या पण बनवायचं काम चालू आहे. पीठ मळून ठेवते, बाकीचं झालंय. गरम गरम चपात्या बनवायच्या. बाबा पण आलाय, मामा आलाय, पण दाखवून पप्पा चालू आहेत. नाही पुढे यायचं आणि हा जो आहे ना रस्ता आपला. आणले आहेत वडापाव गरमागरम. माझ्या भावाला इकडे मुंबईचे वडापाव लय आवडतात, म्हणून घेऊन आलेत माझे मिस्टर. साई वडापाव एकदम भारी, गरमागरम. वाव, खूपच छान. झाला का? मला भूक लागली आहे. तुला भूक लागली आहे? एक चपाती बनवतीये, अजून मला भजी बनवायची नाही. आता चपात्या बनलं की भजी बनवणार, मग झालं जेवण आपलं. मग तू जेव. गरमागरम भजी चालू आहे माझं तळायचं. आता बाकीचं झालंय, आता फक्त लास्टला गरमागरम भजी तळते. इकडं
चपाती भाकरी वगैरे झाले माझं सगळं. आता मस्तपैकी जेवण बनवून आणि इकडे आणली आहे श्रावणी भेंडी. श्रावण महिन्यात भेटते वाटते ही भेंडी. तुमच्या बाजूच्या मावशींनी दिलेली आहे, खूप छान लागते. आई पण जेवायला लागलेली आहे आता. हिनं घेतली पण चपाती नाही घेतली, भाकरी घेतली. हिला भाकरी आवडते. पण मिरची नाही आहे.